हिंदू पंचांगानुसार 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं असून अधिक मास लागल्यामुळे हे वर्ष 13 महिन्यांचं असणार आहे। अधिक मास यालाच मलमास, पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं। तर हा काळ धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा मानला जातो। या अधिक मासामध्ये विवाह, मौजी बंधन, गृहप्रवेश, बारसे यासारखी मंगल कार्य केली जात नाहीत। मात्र पूजापाठ, व्रत वैकल्य, जप तप आणि दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जातं। यामुळे भगवान श्री हरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते। तर 2026 मध्ये या अधिक मासाची सुरुवात होत आहे 17 मे 2026 रोजी आणि या अधिक मासाची समाप्ती होत आहे 15 जून 2026 रोजी। याचा समारोप होणार आहे, म्हणजेच अधिक मासाची समाप्ती होणार आहे। तर याचा अर्थ असा आहे की 2026 मध्ये 2 ज्येष्ठ महिने असणार आहेत। एक असेल नियमित येणारा, तर दुसरा असेल अतिरिक्त ज्येष्ठ महिना। तर या अधिक महिन्यामध्ये म्हणजेच अधिक मासामध्ये मुलगी आपल्या आईची ओटी भरते। आता यामागील नक्की काय कारण आहे, त्याचबरोबर आई नसेल तर मग मुलीनं कोणाची ओटी भरावी, त्याचबरोबर अधिक मासामध्ये सासूची ओटी का भरली जात नाही, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर अधिक महिना हा 30 किंवा 33 दिवसांचा असतो आणि या कालावधीत सूर्यदेव कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाहीत, ते एका जागी थांबून राहतात। पौराणिक कथांमध्ये असं सांगितलं जातं की जेव्हा या अधिक महिन्याची सुरुवात झाली म्हणजेच निर्मिती झाली, तेव्हा कोणत्याही देवानी त्याचा स्वीकार केला नाही। मग काय, दुःखी कष्टी झालेला हा मलमास भगवान श्रीकृष्णांकडे गेला। भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू यांचेच अवतार। अधिक मासाचे दुःख ऐकून त्यांनी पुरुषोत्तम अशी पदवी या अधिक मासाला बहाल केली आणि तेव्हापासून या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं। भगवान श्रीकृष्ण यांच्या आशीर्वादामुळे तसेच पुरुषोत्तम या नावामुळे इतर 12 महिन्यांपेक्षा तो अधिक तेजस्वी झाला। काही ठिकाणी तर याला दामोदर मास असं देखील म्हटलं जातं। म्हणून तर अधिक मासात जी काही व्रत केली जातात तर त्यात भगवान श्री हरी विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना केली जाते। तर आता आपण या अधिक मासामध्ये मुलगी आपल्या आईची ओटी का भरते आणि आई नसेल तर मग कोणाची ओटी भरावी, त्याचबरोबर सासूची ओटी का भरली जात नाही याविषयी जाणून घेऊया। तर पूर्वी आपल्या घरी आलेल्या सुवासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत। ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार। सुवासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जात असे। संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूप असून मात्र केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते। आता याचं कारण असं की लग्न कार्यामध्ये कन्यादानाला अतिशय महत्त्व असून आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी असं म्हटलं जातं। हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे। आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवलेली असते तर तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आईवडिलांना कठोर व्हावं लागतं आणि त्यांच्या त्यागामुळे तिला तिचे हक्काचे घर मिळते। त्या कृतज्ञतेची छोटीशी परतफेड म्हणून विवाहित मुलगी अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरते। आता अधिक मासातच ही ओटी का भरली जाते, तर अधिक मासामध्ये सगळीच पुण्यकर्म केली जातात आणि त्यामध्ये आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून या अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरली जाते। वास्तविक पाहता मुलगी सासरी निघाली की तिची ओटी भरली जाते, परंतु अधिक मासात आईची ओटी भरून तिनं आपल्या पदरात टाकलेल्या सौभाग्यप्रती छोटीशी कृतज्ञता व्यक्त केली जाते। पुढच्या जन्मी तुझ्याच उदरी जन्म मिळावा असाही सायुक्तिक अर्थ या संस्कारातून काढता येतो। विवाहित मुलगी आईची ओटी भरू शकते, परंतु आपल्या सासूची ओटी भरू शकत नाही। याचं कारण असं आहे की लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशीत तिच्या पदरात देते, म्हणजेच आपल्या सुनेच्या पदरात देते। सासूकडून आशीर्वाद रूपी मिळालेली ओटी ही तिला परत करता येत नाही आणि म्हणूनच अधिक मासामध्ये आपल्या आईची ओटी भरता येते, पण आपल्या सासूची ओटी भरता येत नाही। आता जरी आपल्या सासूची ओटी भरणं आपल्याला शक्य होत नसेल तरी देखील आपण आपल्या सासूला एखादी वस्तू भेट म्हणून द्यायची आहे। जर सासू ही सौभाग्यवती असेल तर तिला तुम्ही चांदीची जोडवी देखील भेट म्हणून देऊ शकता। आपल्या आईला आणि आपल्या सासूला चांदीची जोडवी भेट म्हणून द्यावीत किंवा इतर कोणतीही चांदीची जरी वस्तू, निरंजन दिलं किंवा ताट दिलं किंवा कोणतीही छोटीशी जरी वस्तू चांदीची दिली तरी देखील चालेल। किंवा जर चांदीची वस्तू जरी देणं शक्य होत नसेल तरी आईला आणि आपल्या सासूला तुम्ही साडी भेट म्हणून देऊ शकता। जी वस्तू तुम्ही तुमच्या आईला देण्यासाठी घेणारा असाल तर त्याच
प्रकारची वस्तू तुम्ही तुमच्या सासूसाठी देखील घ्यायची आहे. फक्त आईला देताना तिच्या ओटीमध्ये घालून तुम्हाला ही वस्तू द्यायची आहे आणि सासूला देताना ही तिच्या हातामध्ये ही वस्तू द्यायची आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला आईचा देखील मान राखायचा आहे आणि सासूचा देखील मान राखायचा आहे. कोणतीही वस्तू देत असताना ती आपण कोणत्या भावनेने देत आहोत हे महत्त्वाचं आहे. मग ती महाग असू किंवा स्वस्त असू, मोठी असू किंवा छोटी असू, त्या वस्तूला तितकंच महत्त्व आहे, तितकंच देण्याला देखील महत्त्व आहे. त्यामुळं आईची ओटी भरायची आहे आणि ओटीमध्ये तुम्ही ही वस्तू द्यायची आहे. आईची ओटी भरताना जरी साडी देणं जरी शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही खणा नारळाने तिची ओटी भरू शकता. त्याचबरोबर आई जर विधवा असेल तर विधवा आईची ओटी भरली जात नाही. म्हणूनच आपण आपली चुलती असेल, काकी असेल, आपली वहिनी असेल किंवा आपल्या कुटुंबामधील कोणतीही आई समान जी व्यक्ती असेल तर तिची ओटी भरायची आहे. ओटी भरताना सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला लाभतात. तर याचा अर्थ असा नाही की विधवा आई असेल तर तिचे आशीर्वाद मंगलमयी नसतात, असं काहीच नाही. तर विधवा स्त्री प्रजनन क्षमता असूनही पतीशिवाय गर्भधारणा करू शकत नाही आणि म्हणूनच तिची ओटी भरली जात नाही. तिला आदरपूर्वक नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेतला जातो. तर अधिक मासामध्ये आईची भरली जाणारी ओटी हे केवळ कृतज्ञतेचे प्रतीक आहे. हे गर्भधारणा हा त्यामागचा हेतू नाही. तसेच ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे. या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारक, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक, शुभदायी आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढ अजूनही समाज जीवनात पाळली जाते आणि यावरूनच या विधीचं महत्त्व लक्षात येतं. तर आता ही ओटी भरत असताना कोणत्या दिवशी भरायची, तर असं काहीच नाही. तुम्ही अधिक मासामध्ये संपूर्ण महिन्यात कोणत्याही दिवशी ही ओटी भरली तरी देखील चालेल. फक्त ज्या वेळेला तुम्हाला मासिक धर्म असेल तर त्यावेळेला ही ओटी भरायची नाही. मासिक धर्म नसताना तुम्ही केव्हाही ही ओटी भरू शकता. त्याचबरोबर मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे आई जर नसेल तर तुम्ही तुमच्या काकीची, चुलतीची किंवा तुमच्या वहिनीची किंवा तुमच्या कुटुंबामध्ये जी कोणी तुमच्या आई समान व्यक्ती आहे तर तिची ओटी भरायची आहे. त्याचबरोबर या अधिक मासामध्ये चांदीच्या वस्तू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. तर या अधिक मासामध्ये आई वडील आपल्या मुलीला आणि आपल्या जावयाला घरी बोलावून त्यांचा मानपान करतात. त्यांच्यासाठी गोडाधोडाचे जेवण केले जाते आणि अधिक मासामध्ये 33 या आकड्याला अतिशय विशेष महत्त्व असल्यामुळं 33 अनारसे, 33 बत्तासे किंवा कोणताही जाळीदार जो पदार्थ असेल जसे म्हैसूर पाक तर हे आपल्या जावयाला दिले जातात. त्याचबरोबर एक चांदीचं ताट, त्यामध्ये एक निरंजन लावून हे जावयाला भेट म्हणून दिलं जातं. त्याचबरोबर आई आपल्या मुलीला चांदीची जोडवी देखील भेट देते. पण आता एवढं सगळं करणं जर आपल्या आईला शक्य होत नसेल तर चांदीची जोडवी खरेदी करत असताना मुलगीनं आईकडून जरी चांदीची जोडवी खरेदी केली नाही तरी देखील ती आपल्या पतीकडून किंवा सासूकडून ही चांदीची जोडवी खरेदी करू शकते. चांदीची जोडवी तुम्ही आईनं दिली किंवा स्वतः खरेदी केली तरी देखील चालू शकतात, कारण की चांदीची वस्तू खरेदी करणं हे अधिक मासामध्ये अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळं असं कुठेही नाही की मुलीला आईनंच चांदीची जोडवी भेट म्हणून द्यावी. कोणतीही वस्तू दिली तरी देखील चालेल. त्याचबरोबर मुलीनं देखील आईची ओटी भरताना तिला कोणतीही वस्तू देत असताना जरी तुम्ही चांदीची वस्तू दिली, चांदीची वाटी असेल, चांदीचं ताट असेल, निरंजन असेल, हळदी कुंकवाचा करंडा देऊ शकता किंवा चांदीची जोडवी देऊ शकता. आणि हे जरी काही शक्य होत नसेल तर तुम्ही एक आईला चांगली साडी देऊ शकता. साडी देणं शक्य नसेल तरी देखील खणा नारळाने आईची ओटी भरायची आहे. आणि तुम्ही ज्याप्रमाणे आपल्या आईला भेटवस्तू देणार आहात तर त्याचप्रमाणे आपल्या सासूला देखील द्यायची आहे. कारण सासू जरी असेल तरी देखील ती आपल्या पतीची आई आहे आणि ती देखील आपल्या आईप्रमाणेच आहे. आणि त्यामुळं आपल्या आईचा मान करत असताना आपल्या सासूचा देखील मान करायला विसरायचा नाही. तर अशा प्रकारे आपण आज अधिक मासामध्ये मुलीनं आईची ओटी का भरावी, त्याचबरोबर आई नसेल तर मग कोणाची ओटी भरावी, तसेच सासूची ओटी का भरली जात नाही याविषयीची तसेच इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी देखील तुमच्या जर काही समस्या, अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता.